दिसला. बोकड तर खुट्यालाच होता. त्याला तर घामच आला. तो बायकोला म्हणला इथं बोकड कस काय ग? ती म्हणली बोकड्याचं मरू द्या, रात्री तुम्ही 11 11:30 वाजता येऊन कुत्र नेलं कुठं? अहो यांनी कुत्र झालं लिंबू पिळून. आता काय क्वालिटी आहे महाराज. विठाल हो. अभंगातले 2 मुद्दे संपले. तिसरा मुद्दा आज गायक बोले बाय सिटी बोले महिला पुरी बचत गटाच्या बाया, अंगणवाडीच्या बाया, सासरी उपाशी मारणार बाया, कॉलेजच्या पुरी पळून जाणार पोरी, बापोलीचं दाखवणार पुरी, बेवडे बिवडे जुगारी बिगारी. उद्या म्हणा नको मा नाव नाही घेतलं ते आम्ही कीर्तन मा नाव नाही घेतलं. आज सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी महाशिवरात्र महोत्सवानिमित्ताने सुंदर असे या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन आपल्या सर्व गावकरी मंडळींनी केलंय. महाशिवरात्र उत्सव मंडळांनी केलंय. या सर्व आपल्या गावकरी मंडळींनी केलंय. म्हणून पुन्हा एकदा सर्व गावकरी मंडळींना मनापासून धन्यवाद देतो. आणि दरवर्षी असतं आपले किती वर्षापासून? 3 वर्षापासून. वा वा वा, एकदा टाळी वाजवा सर्वांसाठी. सुंदर असे या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन आपल्या सर्व गावकरी मंडळींनी केलंय. सर्व टाळकरी मंडळी, महाराज मंडळी, सगळ्या मंडळींना धन्यवाद. आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंत फक्त 2च गोष्टी झाल्या. ज्ञानच देव आहे, देवच ज्ञान आहे. आणि चिंता करायची, हा असं चिंता करायची नाही. आणि तुला काय चिंता आहे? आता माझं कीर्तन आमच्या सर्व गावकरी मंडळीने आणि आमच्या सुभाष दादांनी कॉल केला. आता माझं कीर्तन ठुलं म्हणल्यावर त्या माणसाला 100 वर्ष भेव नाही. नाही माझ्या कीर्तनाची खूबी महाराज. माझं कीर्तन जर वाढदिवसाला ठुलं तर तो माणूस 100 वर्ष जगतोय. माझं कीर्तन जर दुकानच्या उद्घाटनाला ठुलं तर वर्ष दुसरं दुकान होतंय. माझं कीर्तन जर वास्तुशांतीला ठुलं तर वर्ष दुसरा बांगला होतोय. आणि माझं कीर्तन जर लग्नाला ठुलं बाकीचे विचार तुम्ही घरी गेल्यावर करा. पण विनोदाचा भाग सोडा महाराज. एवढा मोठा शिवरात्र महोत्सव तुम्ही साजरी करताय, एवढं मोठं आयोजन केलंय. पाया पडतो सगळ्या बसणाऱ्या माणसांना. थोडा हसत जा, गॅरंटी नाही. हसत जा. आणि हसणे ईश्वराने दिलेली देणगी आहे. जी माणसं मोठ्याने असतात ती सज्जन असतात. आणि जी गालात असतात प्युअर मुक्या माताची असतात. लई धोकादायक. जी माणसं मोठ्याने बोलतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात. पण जी हळूच बोलतात लफडेबाज असते. जी माणसं तब्येती जास्त असतात ती डोक्यात कमी असते. म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो त्याला शांगा. असंच हसणेश्वराने दिलेली देणगी आहे. आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अपमान, सगळ्यात मोठा, कॅमेरावाला आपल्याला हस म्हणतोय. ज्या दिवशी आपल्याला कॅमेरावाला म्हणला ना स्माईल, त्या दिवशी आपण फाशी घ्यायची. आपल्याला म्हणते स्माईल, आपण म्हणायचं असंच असं ईश्वराने दिलेली देणगी आहे. म्हणून तर आजच्या अभंगामध्ये नामदेवराय नियम करतात काय? Bye.
जावं थोराव, देहाने नियम करा आणि कोणता तरी एक नियम करा. आता एवढं मोठं सुंदर आयोजन महाशिवरात्र महोत्सवानिमित्ताने केलंय. आता शिवरात्रीच्या बऱ्याचशा कथा आहेत, त्यातली एक कथा पारद्याची. पारद्याची आता सर्वांना तर माहितीच आहे. सहज सेवा घडली, सहज सेवा घडली, उद्धार झाला. आजारी का काही का घरी जायचं? महिला मंडळ घरी जायचं का? विढाला सुंदर असं या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. द्या जावा थोराव, द्याने नियम करा आणि कोणता तरी एक नियम केला पाहिजे महाराज, कोणता तरी एक नियम करा. आता एवढं सुंदर आयोजन केलंय. आता आपल्याला आपल्या नगरीमध्ये शिवरात्र महोत्सवाला काही नियम करायचे आहेत. आता तुम्ही पटलं तर म्हणा, नाही पटलं तर नाही म्हणा. पण नुसती कीर्तन ऐकून नका महाराज. आता आमचा आलाय सांगायचा धंदा, तुमचा आला ऐकायचा धंदा. आम्ही निघालो पैसे कमाय, तुम्ही लागले जमिनी काय. चला आता आपल्याला एक दोन संकल्प करायचे. तुम्ही पटलं तर म्हणा, नाही पटलं तर नाही म्हणा. पण चांगलं सांगणं माझं काम आहे. चला, आपला एखादा माणूस मेला की आपण त्याला जाळतो. जाळल्यानंतर आपण काय करतो, त्याची जी राख आहे ती दुसऱ्या दिवशी नदीत टाकतो. तर आजपासून असा संकल्प करा, किती राख नदीत टाकू नका, घरी घेऊन या, गोणीमध्ये भरून घरी घेऊन या आणि शेतामध्ये एक खड्डा घ्या आणि त्या खड्ड्यामध्ये ती राख टाका आणि त्या व्यक्तीची आठवण म्हणून त्याच्यावर एक झाड लावा. सगळ्यात कल्याण. कारण नदी ही माता आहे. नद्या स्वच्छ ठेवा. महिला मंडळ, तुमची सासू मेली का उश्या वादड्या गाद्या चालली थोबडवाशीत नदीला घेऊन, आजपासून टाकायच्या नाही. चांगल्या असन धुवून वापरा, नसन पेटून द्या, पण नद्या स्वच्छ ठेवा. हो, आणि दुसरं वाक्य महिला मंडळ, तुम्हाला जर नदी टाकायचंच असलं तर म्हातारीच्या गळ्यातले मणी टाका, नाकातली नट टाका, कानातलं टाका. पण आजपासून जर तुम्ही उशान धड्या गाद्या जर नदीत टाकल्या, तुम्ही पुढच्या शिवरात्री लोक राहत नाही. विनोदाचा भाग सोडा महाराज, पण नद्या स्वच्छ ठेवा. आणि आज सगळ्यात दूषित जर काय झाला असेल, नदी आणि पाणी, गॅस्ट्रो, अटॅक, हे जे रोग आहेत, तुम्ही एक अभ्यास करा सगळे एज्युकेटेड लोक. पांढऱ्या पेशी हा आजार पूर्वी नव्हता. मग जुन्या माणसांना पेशी नव्हत्या का? हा नवीन ऍटम आला कुठून? बरा सगळा खेळ कधी झालाय. या आता तांबड्या वाढल्या, पांढऱ्या कमी झाल्या. अरे तू वाढ दे ना, पण गपचीप बस ना. आता पेशी वाढण्याचं कारण आहे बरं का, ऐका बरं का एज्युकेटेड लोक. एक, व्यायाम नाही. 2, 80% जनता मसालेयुक्त पदार्थ खाते आणि या मसालेयुक्त पदार्थांमुळे माणसांना प्रॉब्लेम आलेत. व्यायाम राहिला नाही आणि माणसं चांगल्या माणसात बसत नसल्यामुळं व्यसनाचं प्रमाण वाढलं, परिणामी पेशी वाढली. आता डॉक्टर कोणी असेल तर नीट ऐका. अटॅक इज नॉट अ डिसीज. अटॅक इज नॉट अ डिसीज. अटॅक हा रोग नाही. बावळटपणा डोक्यातून काढून टाका. इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक काय होतो? अटॅक हा रोग नाही. असं तर डॉक्टरला का आला, त्याच्यात उशाला गोळ्या होत्या. अटॅक हा जळकट माणसांना येतोय. दुसऱ्याच्या दारा पुढे नवीन पाहिली मग बाकीचे म्हणले पाहुण्याची होती त्याला हे मिळालं ना. आता अटॅक काय येतो त्याची कारण सांगतो, त्याच्यावर औषध सांगतो. आता तुम्हाला एक, बोलणं बंद झालंय. लोक बोलणं, जो प्रत्येक घरात सायलेंट शांतता आहे. 3 खोल्यांमध्ये 3 नियम चालू आहे. एका खोलीत पाप्याची गेम आहे, एका खोलीत गुड्डीची गेम आहे. या दोघांचं काय चाललंय यांनाच माहितीये, पण अख्ख्या खोल्यांमध्ये गेम आहे. पूर्वी शिदगार का व्हायचा, आती एसटी आली बी गेली बी, कानात वायरी, नुसतं झोलायचं. काय तर माणसं येड्या बाबळीत बसायचे अंधारात एकटेच. चैन उघडीस, चैन वर वाढायचं ध्यानच नाही, कानात वायरी, नुसतं झोलायचं. अवयक्त ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत परत चढलं. मग ते कंडक्टर म्हणले तुम्ही हातात आले. पागल झाली महाराज माणसं. अवयक्त लगवेला गेला आणि फोन आला. मग चैन तर खोलाव का नाही? चैन सुद्धा खोली नाही. अख्या बोटात पाणी गेलं.
पागल झाली महाराज माणसं. हा विनोद. महिला म्हणतात झोळीमध्ये पोरग रडतंय, झोळीमध्ये पोरग रडतंय, त्याची झोप झाली म्हणजे त्याला भूक लागली. आईनं ते झोळीतून खाली काढलं आणि फरशी उठवलं आणि दूध तापवाय गेली. गॅस पेटवला, दूधही तापवलं, ताटातही काढलं, थंडही केलं, बाटलीतही भरवलं, बुचही बसवलं. आता ते कोणाला द्यायचंय? पोरा जवळ आली, खाली हात केला आणि वर फोन आला. आता दूध पोराचे हातात देऊन बोलाय का रोग झाला का? वर गप्पा आणि ती खाली कुत्रीचं पिलू नका दूध पिऊन गेलं. हा विनोद नाही, हा विनोद नाही. महाराज तुमच्यावर कोणतंही संकट आलं तर कोणापाशी तरी बोलत जा, म्हणजे दुःख आलं. आणि या मोबाईल मुळे संवाद संपला. ओ माणसाचा सोडा, नवरा बायकोचा संपला. अहो एका खाटावर दोघं बोला ना, दोन कोपऱ्यात दोघं, याचा पबजी तिचा टिकटॉक. 4 वर्ष झाले, पाळणा नाही, सुतळी नाही, दोरी नाही. आणि न बोलल्यामुळे माणसाचं मानसिक संतुलन बिघडतं. 1 मोबाईलमुळे माणसं बोलायची बंद झाली. 2 मोबाईलमुळे माणसं एकलकोंडी झाली, एकटीच बसा द्या. येड्या बाबळीत, मोरीत, तुरीत. मग तुरीला शेंगा काऊन नाही यंदा? 2 मोबाईलमुळे माणसं एकलकोंडी झाली. 3 मोबाईलमुळे मेंदू खराब झाले. 4 मोबाईलमुळे सांधेदुखी झाली, डोकेदुखी झाली. आणि 5 मोबाईलमुळे दृष्टी गेली, दिसत नाही पोरांना. 8वा मोबाईलमुळे झोप गेली. झोपती नाही, मोबाईल वापरणाऱ्याची आवलती नाही, या झोपती नाही. अवनी मी रात्री एकानं गोदडी फाडली, टार गोदडी फाडली. त्याचा बाप म्हणला काल्यानं खाट मोडली ना, गोदडी फाडली, याला झालं काय? तिची आई म्हणली सावध व्हा, नाही तर उद्या तुम्हाला भाडी. हा विनोद नाही, हा विनोद नाही. ह्या गोष्टी मोबाईलमुळे झाल्या आणि त्याच्यामुळे अटॅक येतो. अटॅक काय येतो? कशाचंही टेन्शन हो लोकांना, कशाच. अहो शेतातून आला आणि चुलील 2 तांगड्या लावून बसला. बायको म्हणली चहा घ्या. तो म्हणला मी टेन्शन मध्ये आहे. बायको म्हणली काय काय होईन या देशाचं? ती म्हणली देशाचं मरू द्या, दोतार जाळा तेवढं वाडा, नाही तर सकाळी लुंगी लावा लागेल एकच वातारी. टेन्शन मध्ये महाराज माणसं, आणि त्याच्यामुळे अटॅक येतो. आता अटॅक येऊ नये याच्यावर औषध सांगतो. 1 काल काय झाला आठवू नका, काय चिंता करायची. कॉलेजला असताना पोरीन तुला धोका दिला, देऊ दे तुला एकट्याला दिला का? अरे असे 3 मेले, तू 4था येड्या. पोरीसाठी मरतो का दरिद्रे भंगरी, आरसीर सलामत तो पगडी बचा. पोरीसाठी मरतो का? 1 काल काय झाला आठवू नका, उद्या काय होईल्याचा विचार करू नका, आज वाईट वागू नका. अटॅक येणार. अटॅकला नो टॅबलेट नो इंजेक्शन. अटॅकला एकच औषध आहे, झालेली घटना जागेवर विसरणे. तुमचं काय मत आहे? मग टाळी वाजवायला काय हरकत आहे? तुम्ही टाळी वाजवत नाही, आणि टाळी वाजवली पाहिजे. आणि एक वाक्य सांगू, टाळी ही फक्त कीर्तनातच वाजवता येते, नाही तर जा अशी रस्त्यावर वाजवून पहा. अहो इथं टाळी वाजवली पाहिजे, इथं नाचलं पाहिजे. अहो इथं नाचायला, इथं नाचता नाचता गळला देवाचा पिता. इथं नाचलं पाहिजे. लोक डांबरेवर नाच द्या, जीप काढून इथं नाचलं पाहिजे. चला मेलेल्या माणसाची राख नदीत टाकू नका, इथं चलय आपलं. 2 झाडं लावा. आणि 3 पांढऱ्या पेशी. अटॅकचं कारण सांगितलं. आणि 4था मुद्दा सांगतो बसणाऱ्या माणसांना, गावातला कोणताही तरुण माणूस मेला की त्यांचे अवयव काढून घ्यायचे. अजूनही किडनी नाही म्हणून बरेचसे लोक आहेत. जर आपल्या अवयवानं दुसऱ्याचा संसार सुखी होत असेल तर अवयव काढायला काही हरकत नाही. आता महिला मंडळ तुम्हाला 2-3 वाक्य पाया पडून सांगतो.
महिला म्हणतात 3 गोष्टी जपून वापरा. 1 पाणी जपून वापरा, 2 वीज जपून वापरा आणि 3 महिला मंडळ घरात वाणी जपून वापरा. जरा सासू सासऱ्यांना बोलायचं भान ठेवा. तू काय तर बापाच्या घरून टेम्पोवर भांडी घेऊन आली म्हणजे जागीरदारी घेऊन नाही आली. बरं तर बापानं दिलेलं काय टिकलं तेवढं तरी सांग बुवा. कपाट तर घरात घालताना मोडले, दिवाणचं फळकटणी गेलंच होतं आणि सोफा सेट वाकिलच होतं. काय होतं काय? महिला म्हणतात तुम्हाला एक वाक्य पाया पडून सांगू का, तुम्हाला सासू सासऱ्यांना बोलायचा कोणताही अधिकार नाही. तुम्ही ज्याच्याशी लग्न केलंय काय तुमची डेअरिंग आहे ती त्याला दाखवायची. तो नाही म्हणलाय का भांडे घासायला, तो नाही म्हणलाय का धुणं धुवायला, तुम्हाला काय अधिकार? इकडे तरुण पोरं पुरुष मंडळी, अंगातली ताकद जपून वापरा. अंगातली ताकद काळ्या आईची सेवा, गोठ्यातल्या गायची सेवा आणि भारत मातेची सेवा करायची. अंगातली ताकद जपून वापरा. 2 खिशातला पैसा जपून वापरा. कशातही पैसे घालू नका. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतोय. पैसे कुठेही घालतो हलकटा. मुलीच्या लग्नाला फटाके 60,000चे, नवरदेव बाहेरा ठट 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 ठट. अहो ते नवरदेव उड्या आणायचं, त्याला वाटलं शांताबाई आली. आता आजपासून सगळ्या लोकांना मोबाईल आहे का नाही? आता आहे का नाही? मग लग्नपत्रिका छापायची काय करायचे? अहो 1 मिनिटात तुझ्या महाराष्ट्राला कळतोय रिकामा तमाशा आहे. आणि आजपासून सगळ्या लोकांनी लग्नाचे सत्काराचे फेटे बंद करायचे आणि गरिबांना मदत करायची. लग्नांमध्ये फेटे बांधायचे नाही. मग एक गरीबाची मुलगी 3 किलोमीटर पायी शाळेत जाते, त्याला एक सायकल घेऊन द्या. एक गरीबाचा मुलगा मिलिटरी सिलेक्टेड झाला, बिचाऱ्याची छाती भरली, उंची भरली, आर्थिक बाजू नाही, त्याला 1000 रुपये मदत करा, 500 रुपये मदत करा. मेडिकलला मुलगी चालली, त्याला एक ड्रेस घेऊन द्या. त्यांच्या गालावरचा हसू तुम्हाला पांडुरंग भेटेल. उग पाहुणे 500 नावं छापीन उन्हात पत्रिका वाटीत हलकटा अशातही पैसे घाल. काय पूर्वी चांगले बसून लोक जेवायचे. काय कोणाला किडा आला उभ्यानं जेवण, म्हणजे वराट नाला एक ताटली हातात घेतो, भात काम फटी दिली. अहो एकाल भातच सापडा दे, ताटलीच घरी येऊन गेलो. मर द्या मला ताटली तर भेटली. अहो एकाल भात सापडला तर वरण सापडा ना, तेवढे ते एका धाका लावला होता, भातही सांडला. तुम्हाला गेला लग्न उडत. मग काय? अहो चांगले गोल गुलाबजामुन होते, चांगली टपाटप खायची म्हातारी माणसं. कोणाला किडा आला दिला लांब करून. आता असं नाही राहिला. फसला म्हातारीच्या नागपुडीत मेलं म्हातार. चांगले बुंदीम गुलाबजामू सेपरेट होते, मारली झक, केले एकत्र. राजा राणी, राजा एवढा राणी एवढी. राजाला कळलं सुद्धा नाही राणी चिटकली का मुका घेऊन गेली. काय कर कशातही पैसे. कसे एक वाक्य सांगू का, पैसा मानात घालू नका, पैसा दानात. हो, आणि दानाने लक्ष्मी दुप्पट होते. लग्न साधे करा. लग्न साधे केले तरी मुलं होतात. त्याला का असं नाही मी का डीजे लावल्यावर साठा होत्या. विनोदाचा भाग सोडा, मला लग्न साधे करा. अहो आता आपल्याकडे इतका बावळटपणा आलाय. लग्ना इतका खर्च हळदीला आहे आपल्याकडे. लग्ना इतका खर्च हळदीला. रात्री हळद लावायची, भूतांची अवलाद आहे आपली. रात्री हळद लावायची, हळदीला स्पेशल डान्सर नवरीची आई आहे. आणि त्याच्यापेक्षा तर आता आपल्याकडे इतका बावळटपणा आलाय, ते मेहंदी कार्यक्रम आलाय आपल्याकडे. मेहंदी सेपरेट. बरं ते बरं मेहंदीला खर्च किती माहिती का? 2 लाख रुपये. आणि 10 रुपयाला नळकंडे दे. ते मेहंदी काढ. बरं ते आता ती मेहंदी काढायची म्हणजे त्याच्यावर का काय ज्ञानेश्वरीची ओवी का काय? नाही, खेकळण गांडुळण साफ, खेकळण गांडुळण साफ. इथून इकडं मांजरीची घाण, कुत्र्याची. अरे काय आणि मेहंदीला खर्च. अग बाई, त्याच्यापेक्षा बादलीत मेहंदी घालव आणि नवरीत बादलीत बसव ना. आयला मेहंदी काढली काम काय? अपूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायचे, आता हिने सुरू केले. आता तुम्ही बांधा फेटी, आम्ही घेतो 9 वार. पोरीनी घाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन. घेतो वाढण्या नावडी तर मुंडकी आम्ही. अशा पैसे घालायचे का?
कशातही पैसे कसे. आता एक लग्नात फाजील पद्धत आली. फाजील मंगलाष्टकात त्या मला नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फेकून आरगायला जाऊ. गेला ना बामणाच्या गाड्यात. तो मामन म्हणला मी आई तिलाच काटवळ्यात याचं काय करायचं. अशातही पैसे लग्न. आता एक लग्नात फाजील पद्धत आली. फाजील मंगलाष्टकात त्या मला नवरा नवरी मधून येणार. गेट केलाय आता. तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. ते हायवेला मिळत ना. तो हातात 99 झालाय नाही तर 35चाच होता. ते नवरदेव माग ते खांब्यासाठी लटकेल 2-4 सांड. त्या नवरी माग मोकार मेकअप केलेल्या त्या पोरी. ब्युटी पार्लर जाती कलवरी. आता ब्युटी पार्लरला गेल्यावर 4 गोष्टी करावं लागतात. पहिलं फेसिंग करावं लागते, नंतर मिक्सिंग करावं लागते, नंतर सिरेमिक्स करावं लागते आणि नंतर हेअर सेटिंग करावं लागते. अशी 4 पायऱ्या होती. किती दिवसाचा कोर्स आहे. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे डांबर वतणे. मिक्सिंग म्हणजे याला शेप देणे आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. आणि हेअर सेटिंग मध्ये 3 टप्पे असतात. पहिल्यांदा केस मोकळे करायचे. त्याला शेप द्यायचा कसं द्यायचा ऐका आता. पहिल्यांदा असं इथं फुगा करायचा. एक भाग इकडे दडपायचा आणि एक भाग इकडे दडपायचा. म्हणजे इकडे कांद्याचा वाफा, इकडे लसणाचा वाफा, मध्ये टोंगळा. याचं नाव पॉप. एक भाग इकडे दडपायचा आणि एक बोट वाटेव द्यायची. याला म्हणायचं देवयानी. आणि तिसरा भाग असा आहे ही एकच बाजू बांधायची ही मोकळी. चला हवा येऊ द्या. अहो कलवरी नाही असं गेलं ना वर देऊ खाडे पडलं पाहता काय. आणि त्याच्या पुढं तो बँडवाला इको द्या. त्याच्या पुढं तो बँडवाला बहरा फूल बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. लॉन्स मध्ये एकदम शांतता. जसा प्रेत पेटवायचा आहे आता. बहरा फूल बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया. आणि तो महबूबा चालवतो कसं माहिती का. आणि त्याच्या पुढं फुलं टाक. अरे बाटलीची बुच टाका बेवडा आहे ते. त्याला काय फुलं लागत या मरणाच्या क्वार्टरी पितात. कशातही पैसे कशातही पैसे घाल. केवर बसायचंय तुम्हाला. वेळ झाली. तुम्ही काय आज उठायच्या मार्गावर दिसत नाही. कशातही पैसे. 4 वाजेपर्यंत विठाल कशातही पैसे घालायचे. कशातही पैसे घालू नका. लक्ष्मी ती. अहो कशातही. अहो 3 माणसं अशी आहेत महाराज दिसन तिथं आणले पाहिजे. 3 माणसं. एक पहिला माणूस आहे तो मठ्ठा कोणी बनवला लय पिसावली पाहिजे त्यावर. अहो मठ्ठा. अहो डायरेक्ट टिपाडात बर्फ भरितोय. पाण्याचं टिपाड आणि त्याच्यात आणि 3 वेळा कुत्र मुतलं त्या बर्फावर. अनाखो पांढरं पाणी हान मठ्ठा. अहो 22 गलास मठ्ठा पिले. एक अवलात 22 गलास. मी म्हणलं अवलात काय भाद्रपदी पोळ्याला जन्मेले का काय. अहो ते मठ्ठा पिलं घरी गेलं बाथरूम मधून बाहेरच येईन. मठ्ठा दमच काढी ना. उभं राहिलं का गाड 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 गाड. बसलं का खाड खाड खाड. अहो त्याची बायको 3 वेळा चहा घेऊन गेली. अहो चहा आणू का. गड 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 खाड 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 खाड. काय माणूस. अहो दुसरा एक माणूस येतो तर लय आणला पाहिजे. ती फाटकी चड्डी घालायची पद्धत कोणी आणली लय पिसावली पाहिजे. अहो इथं कापेल इथं कापेल. त्याच्यापेक्षा इथं दोन्ही कोण काप आणि हिंड. काय नाही तर रविवारी घालूच नको ना. काय माणूस आहे. आणि तिसरा एक माणूस येतो तर लय आणला. तो आणला नाही तो डायरेक्ट भोकातलाच पाहिजे.
ते गाऊन कोणी शोधलंय लय पिसावली पाहिजे तेव्हा. अहो गाऊन अहो सासूलाही गाऊन सुनालाही गाऊन. सासू झाडाला पाणी घालीत होती आणि पोर कामावरून आलं. बाकीचं तुमचं तुम्ही पाहून घ्या. नाही तरी गेला जन्म वाया टाळी वाजवा ना गाड्या सर्व. विठाल चला पुन्हा शेकदा सर्व गावकरी मंडळी महाराज मंडळी सगळ्या मंडळींना धन्यवाद देतो. आपली वेळ संपलेली आहे. काय झालं इथूसच कीर्तन का आमच्याकडची भाषा आहे. अरे तू काय आता शिकायला का काय. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं माझं ह्या क्वालिटीला बेकार. कुंडली गौरदय हरी विठ्ठल. पुन्हा एकदा सर्व गावकरी मंडळींना धन्यवाद देतो. महाशिवरात्र महोत्सवानिमित्ताने एवढा सुंदर सोहळा चालू आहे आणि आजच्या या कीर्तनामध्ये सगळ्या तरुण पोरांना फक्त एकच उपदेश करेल की गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, कपाळाला गंध लावा. आपण आभार गबार माणसं नाहीयेत, 96 कोळी खानदान घराण्यातली माणसं. हो हे रक्त काय भंगार मुंगार नाही. हे रक्त माहिती तुम्हाला कसं आहे. टाळ वाजवा, आवाज द्या आणि नॉर्मल विकट. टाळी वाजवा सर्वांनी, टाळ वाजवा. ऐका ऐका हे रक्त कसं आहे. ऐका हे रक्त कसं आहे. ऐका हे रक्त कसं आहे. राजे राजाची बाती तुम्ही काढायला लावा. राजाची बाती तुम्ही काढायला लावा. राजे ती माती सुद्धा तुम्हाला म्हणेल तो भेच आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खिंडीत आहे. माती लावा कानाला. ती माती सुद्धा तुम्हाला म्हणेल तो भेच आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खिंडीत आहे. आई साहेब जनतेच्या पोशिंद्याला लढायला लावा आणि मी माझ्या मुलाच्या लग्नात भेट्याला तुरा काढून मिरवावं हे माझ्या रक्तात बसत नाही. आधी लग्न कोंढाण्याचे मग लग्न रायबाचे. हे रक्त कसं आहे. हे रक्त कसं आहे. हे रक्त कसं आहे. हे रक्त गोवा खाऊन फबाड चढवणार हे रक्त नाही. हे रक्त 90 पिऊन लग्नात नाचणार हे रक्त नाही. हे रक्त कसं आहे. हे रक्त कसं आहे. उद्या सकाळी फासावर राहायचं. उद्या सकाळी फासावर राहायचं. सायंकाळच्या आई मुलाला भेटायला गेली. आई मुलाला भेटायला गेली. मुलगा गजाच्या जवळ आला आणि गजाच्या जवळ आलेल्या मुलांना दोन्ही हात गजाच्या मधून बाहेर काढले आणि बाहेर काढलेले हात मुलांना आईच्या गालावरून फिरवले. आईच्या डोळ्याची कळ ओली दिसली.
दिसले. मुलांना सांगितलं आई आई काही उद्या मला फासावर नेणार आहे म्हणून तुझ्या डोळ्यात पाणी आहे का? अरे बाबा माझ्या डोळ्यात पाणी तुला फासावर न्यायचं म्हणून नाही, मी एका शुराची आई आहे म्हणून माझ्या डोळ्यात आज आनंद. हे रक्त कसं आहे, हे रक्त कसं आहे, हे रक्त कसं आहे. आई काही उद्या मला फासावर नेतील आई, उद्या मला फासावर नेतील आई. आणि तुला सांगतो आई, मला फासावर नेल्यावर तुला सांगतो आई, माझं प्रयत्नाला तू येऊ नको आई, माझं प्रयत्नाला तू येऊ नको आई. माझ्या वडिलांना पाठव, गावातल्यांना पाठव का? माझं प्रयत्नाला जर तू आलीच आणि तू जर माझ्या प्रेताजवळ रडली नाही तर एका शुराची आई प्रेताजवळ रडते हे माझ्या प्रेताला सुद्धा सहन होणार नाही. हे रक्त कसं आहे, हे रक्त कसं आहे. वय होतं 23 वर्ष 5 महिने 26 दिवस, वय होतं 23 वर्ष 5 महिने 26 दिवस आणि तिला 16वर नाव होतं भगत. हे रक्त कसं आहे, हे रक्त कसं आहे. स्वतःच्या गदवडीच्या वया डोहामध्ये टाकल्या, स्वतःच्या गदवडीच्या वया डोहामध्ये टाकल्या. रामेश्वर भटाने छळ केला, उमाजींना मारलं, 400 एकर जमीन दान केली, 400 एकर जमीन दान केली. स्वप्न पडलं, बाबाजी चैतन्य आले, डोक्या हात ठेवला, माक्षुदे दशमी आले, अनुग्रह झाला. वयाच्या 42 वर्ष समाजाने छळ केला पण जगाच्या बापाने विमान पाठवलंय. हे रक्त कसं आहे, हे रक्त कसं आहे, हे रक्त कसं आहे. आई बापांना द्याल प्रायश्चित्त घ्यावं लागलं तेव्हा जगाच्या ज्ञानेश्वरी. हे रक्त कसं आहे. स्वतःच्या मुलाचं मुंडका आईनं उकळात गाणं गाऊन काढलंय. हे रक्त कसं आहे, हे रक्त कसं आहे. वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणार आहे, वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणार आहे. वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाला मारणार आहे, वयाच्या 51 वर्ष जगणार आहे आणि 36 वर्ष महाराष्ट्रातल्या मातीची सेवा करणार आहे. पहिले राजे छत्रपती शिवाजी महाराज की. हे रक्त कसं आहे, हे रक्त कसं आहे. वयाच्या 51व्या वर्षी देह ठेवला, वयाच्या 51व्या वर्षी देह ठेवला. माणसं रडतील आत काय नवल आहे, माणसं रडतील आत काय नवल आहे. घोड्याच्या डोळ्याच्या पाण्याच्या धारा खळखळा खाली आल्या, घोड्याच्या डोळ्याच्या पाण्याच्या धारा खाली आल्या. माणसं रडली, सरदार रडले, यात काय नवल आहे, यात काय नवल आहे. चितेला आग लागली, आग लागली चितेला आणि वाघ्या नावाच्या कुत्र्यानं चिते थोडी टाकली होती. हे रक्त कसं आहे, हे रक्त कसं आहे. हे रक्त प्रेम करणारं रक्त आहे पण कुणावर. टाळी वाजवा. टाळी वाजवा सर्वांनी, वरती हात
चरक ही अशी टाळी वाजवत असते का आता एवढा समाज मानल्यावर कशी पाहिजे टाळी डबल का वाईना सुंदर असे या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन श्री महाशिवरात्र महोत्सवानिमित्ताने एवढं भव्य दिव्य या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन आपल्या सर्व तरुण मंडळाने सर्व गावकरी मंडळींनी केलंय म्हणून पुन्हा एकदा सर्व गावकरी मंडळींना मनापासून धन्यवाद देतो सर्व टाळकरी मंडळी महाराज मंडळी सगळ्या मंडळींना धन्यवाद एकदा सर्वांनी वरती हात करायचे करा सर्वांनी ज्याला हात आहे त्यांनी हात वर करा नाही फक्त हातच करा हा केले सर्वांनी राहू द्या अशीच येतो आम्ही आता करा सर्वांनी वरती हात आणि सर्वांनी हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने भजन करायचं विठोबा झालेली कीर्तन रूपी सेवा माऊलींच्या चरणी तुम्हा माई बापा